महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी. छत्रपती शिवराय हेच आमचे गुरु आणि तिथूनच होतं आमचं अस्तित्व सुरू. हिंदवी स्वराज्य संस्थापक, बहुजन प्रतिपालक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांना घडवणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब या स्वराज्याच्या रक्षणासाठी हिंदवी स्वराज्याच्या ज्या छाव्याने आपल्या प्राणांची आहुती दिली आणि 40 दिवस हाल हाल सोसले, ज्यांचे डोळे काढले पण नजर झुकली नाही, ज्यांची जीभ छाटली पण ज्यांनी कधी प्राणांची भीक मागितली नाही, ज्यांचे पाय तोडले गेले पण ज्यांनी कधीच औरंग्याच्या समोर गुडघे टेकवले नाहीत, असे मृत्युंजय हिंदवी स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज. आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज, स्त्री शिक्षणाचे जनक क्रांतिबा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वभूषण महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता भीमाई, माता रमाई, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि या समतेच्या लढ्यामध्ये आहुती देणाऱ्या सर्व महामानवांना, महामातांना विनम्र अभिवादन. अखंड हिंदुस्थानचे एकमेव हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांना मानाचा मुजरा करते. महाराष्ट्राचे लाडके भाऊ, ज्यांनी सांगितलं की सीएम या शब्दाचा अर्थ चीफ मिनिस्टर नसतो, तर सीएम म्हणजे कॉमन मॅन असतो, आणि जे आता डीसीएम म्हणजे उपमुख्यमंत्री असताना दाखवून देत आहेत की डीसीएम म्हणजे डेप्युटी चीफ मिनिस्टर नसतो, तर डेडिकेटेड टू कॉमन मॅन असतो. आज इथे आपण वाट बघतोय, पण या महाराष्ट्राचा सुपुत्र छत्रपती शिवरायांच्या आणि हिंदू हृदय सम्राटांच्या विचारांचे वारसदार माननीय एकनाथजी शिंदे साहेब, दहशतवाद्यांनी हल्ला जरी केला तरी या महाराष्ट्रातल्या लोकांना सोडवण्यासाठी त्या काश्मीरच्या भूमीवरती झुंजतायत, कष्ट करतायत. तर एकनाथजी शिंदे साहेबांच्या कार्याला सुद्धा मानाचा मुजरा करते. मंचावर उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे आदरणीय उद्योग मंत्री, आपल्या कोकणचे सुपुत्र माननीय उदयजी सामंत साहेब, आपले सर्वांचे लाडके लोकप्रिय आमदार माननीय निलेशजी राणे साहेब, माननीय संपर्क प्रमुख चिंदरकर साहेब, जिल्हा प्रमुख सामंत साहेब, महिला आघाडीचे आमचे सर्व पदाधिकारी, मंचावरती विराजमान असणारे सर्व मान्यवर आणि उपस्थित असलेल्या सर्व लाडक्या भावांना आणि बहिणींना मानाचा जय महाराष्ट्र. उशीर बराच होतोय, वाट खूप बघावी लागतीये, पण आम्हाला माहिती आहे कि प्रतीक्षा जितनी कड़ी होती है सफलता उतनी बड़ी होती है. आणि त्यामुळेच जे आमचे नेते आज काश्मीरच्या श्रीनगरमध्ये महाराष्ट्रातल्या अडकून पडलेल्या हजारो नागरिकांच्या सुटकेसाठी गेलेले आहेत, आम्ही त्या काम करणाऱ्या नेत्याची वाट बघतोय. घरामध्ये बसून फेसबुक लाईव्ह करणाऱ्या नेत्याची वाट बघत नाहीये. त्या काम करणाऱ्या नेत्याचा आम्हाला अभिमान आहे. पन्हाळगडाला जेव्हा सिद्धी जोहरचा वेढा पडलेला होता आणि शिवाजी काशीदांना शिवाजी महाराजांचं रूप धारण करून छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा त्या लढ्यामधनं निसटता वेढ्यामधनं निसटले आणि ज्या वेळेस घाटामध्ये आले, त्यावेळेस बाजीप्रभू देशपांडेंनी सांगितलं की महाराज, गनीम लाखोंनी असला तरी आम्ही मुठभर मावळे ही खिंड लढवू. राजा, जोपर्यंत तुम्ही गडावर पोचत नाही आणि तुम्ही गडावर सुखरूप पोचलेल्याची तोफेची बत्ती कानावरती ऐकू येत नाही, तोपर्यंत तुमचा हा बाजी जीव सुद्धा सोडणार नाही. राजा, तुम्ही खुशाल निघा, आम्ही गनिमाची वाट इथे अडवून धरतो, असं सांगणारे बाजीप्रभू देशपांडे याच मातीमध्ये झाले, ज्यांनी खिंड लढवली आणि शिवराय गडावर सुखरूप पोचले. आज हा महाराष्ट्र
त्या दहशतवादी हल्ल्याच्या खिंडीत सापडलाय आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायावरती नतमस्तक होणारे निष्ठावंत मावळे म्हणून ज्यांची ओळख आहे ते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब तिथं त्या रक्ताळलेल्या जमिनीमध्ये मदतीचा हात बनवून त्या भेदरलेल्या नागरिकांच्या पाठीवरती हात ठेवण्यासाठी गेलेत. ज्यांना रेल्वेची तिकीट मिळत नाहीत, कुणाला विमानाची तिकीट मिळत नाहीत, लोक भेदरलेले आहेत, तिथं त्यांची विचारपूस करून ते त्यांना धीर देत आहेत, लोकांसाठी विमानाची सोय करतायत. आणि सगळीकडे जरी गोळ्यांच्या आवाजानं माणसं घाबरलेली असली तरी सुद्धा छत्रपतींचा मावळा तुमच्या सोबत आहे, हिंदू हृदय सम्राटांचा विचार तुमच्या सोबत आहे आणि तो भगवा विचारांचा स्वाभिमान घेऊन साहेब श्रीनगर मधनं काश्मीर मधनं निघालेले आहेत आणि आपल्याला शिवसेनेचे निष्ठावंत मावळे म्हणून साहेब येईपर्यंत खिंड लढवावी लागणार आहे. कारण कोकण, मी जसं सुरुवातीला सुद्धा म्हणलं की कोकणचं वर्णन काय येतं की दोनच राजे इथे गरजले, कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर. याच कोकणच्या मातीची पुण्याई इतकी मोठी की अवघ्या विश्वाला हिंदवी स्वराज्य म्हणजे काय असतं हे दाखवून देणारे छत्रपती शिवाजी महाराज याच कोकणच्या भूमीत रायगडावर सिंहासनाधीश्वर झाले, छत्रपती झाले. आणि याच कोकणची पुण्याई इतकी मोठी की भारताला घटनेचं लेणं देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वभूषण महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच कोकणच्या भूमीवर महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. त्यामुळे ही निष्ठेची भूमी आहे, ही लढ्याची भूमी आहे. आणि म्हणूनच महायुतीच्या पदरामध्ये 14 आमदारांचं भरघोस दान आपण दिलं आणि त्यातही शिवसेनेच्या पाठीशी कोकणच्या जनतेनं दाखवून दिलं. आदरणीय उदयजी सामंत साहेब या ठिकाणी आहेत. आदरणीय सामंत साहेब, मी आपल्याला एवढंच सांगू इच्छिते की ज्यावेळेस महाविकास आघाडी नावाचा अधर्मी अंधकार माजलेला होता, आकाशात अधर्माचा अंधार माजला की धर्माचा उदय होत असतो, म्हणून आमचे उदयजी सामंत साहेब हे मंत्री आहेत. अंधार बाजूला सारून, सूर्याचा अंधार बाजूला सारून उदय झाला की आकाशामध्ये सूर्य नावाचा दीपक उगवत असतो, म्हणून आपले दीपकजी केसरकर साहेब कोकणचं प्रतिनिधित्व करत आहेत. आणि जेव्हा आकाशात उदय होऊन सूर्य नावाचा दीपक येतो तेव्हा त्या सूर्याची किरणं सर्वांना प्रकाशित करत असतात. आमचे किरण भैया सामंतांना सुद्धा आपण विधिमंडळावरती पाठवलंय. आणि जेव्हा आकाशात उदय होतो, सूर्य नावाचा दीपक येतो, सूर्याची किरणं येतात, तेव्हा आभाळाचा काळा रंग बदलून निळा होत असतो. म्हणून निलेशजी राणे साहेब हे आपल्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत. आणि राणेसाहेब, सूर्याचं एक नाव नारायण सुद्धा आहे बरं का. आणि आम्हाला माहिती आहे की माननीय नारायणजी राणे साहेब शरीरानं कुठल्याही पक्षात असले तरी त्यांच्या मनात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा विचार आहे. आणि त्यामुळंच मागची 10 वर्ष जे आमदार काहीच काम करत नव्हते त्यांचा पराभव आदरणीय निलेश दादा राणे यांनी केला. 2 ओळीत सांगते की माननीय निलेशजी राणे साहेब आहेत भगव्याचे सच्चे पाईक. माननीय निलेशजी राणे साहेब आहेत भगव्याचे सच्चे पाईक. त्यामुळेच पराभूत झाले ना वैभव नाईक. आणि हे या सिंधुदुर्ग कुडाळच्या जनतेने दाखवून दिलं. त्याबद्दल त्या स्वाभिमानी जनतेचं मी मनापासून आभार मानू इच्छिते. माननीय उदयजी सामंत साहेब हे अत्यंत संयमी नेतृत्व. ज्यावेळेस माननीय एकनाथजी शिंदे साहेब गुवाहाटीला गेले त्याच्यानंतरच्या त्यांचा तो संयम, त्यांचा समन्वय आणि त्यानंतर सुद्धा मागच्या 2.5 वर्षातलं मंत्रीपद असेल किंवा आताही असेल, प्रत्येक कार्यकर्त्याला पोटाशी कवटाळण्याची वृत्ती, अत्यंत मोठ्या पदावर असताना सुद्धा अतिशय मृदू आणि विनम्र स्वभाव. आणि त्यामुळेच मला आदरणीय उदयजी सामंत साहेबांचं कार्य हे असं वाटतं की अंधार फार वाढत आहे, आता दिवा दिवा जपला पाहिजे.
अंधार फार वाढत आहे, आता दिवा जपला पाहिजे, गरज पडलीच तर पण झोपडीमध्ये सूर्य आणून ठेवला पाहिजे, अशा पद्धतीचं काम उद्योग खात्याच्या माध्यमातून, मराठी भाषा मंत्रालयाच्या माध्यमातून आमच्या आदरणीय सामंतसाहेब करत आहेत. त्यांना ते आज उपस्थित आहेत, मी त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करते. खरं तर माझ्या भावांना आणि बहिणींना उशीर बराच झालाय, पण मला माहिती आहे की लोक कुठेही गेलेली नाहीयेत, फक्त खुर्चीवरती बसून बसून पाय थोडेसे हे झालेत म्हणून पाय मोकळे करायला गेलेत. एकनाथजी शिंदे साहेब आले की हे मैदान, ह्या सगळ्या खुर्च्या तुडुंब भरून वाहणार आहेत, याच्यामध्ये मला अजिबात काहीच शंका नाहीये. फक्त तोपर्यंत आम्ही तुमच्याशी संवाद साधतोय. प्राण जाए पर वचन न जाए ही आपली संस्कृती आहे आणि म्हणूनच तुम्हाला दिलेला शब्द खरा करण्यासाठी माननीय एकनाथजी शिंदे साहेब हजारो किलोमीटरचा प्रवास करून ते तुमच्यापर्यंत येत आहेत. खर तर मागचे 2-3 दिवस हे भारतासाठी अत्यंत कष्टदायक ठरले. एक बातमी येते की फिरायला गेलेल्या, काश्मीर बघायला गेलेल्या निरपराध आणि निष्पाप नागरिकांच्या वरती काही आतंकी येतात, काही दहशतवादी येतात, बंदुकीच्या टोकावरती त्यांना त्यांचा धर्म विचारला जातो, बंदुकीच्या टोकावरती त्यांना अजान म्हणायला लावली जाते आणि धर्म विचारून वेचून वेचून ते अतिरेकी निष्पाप पर्यटकांची निघृण हत्या करतात आणि शांततेनं 370 कलम रद्द केल्यानंतर शांततेनं नांदणारं काश्मीर हे रक्ताने न्हाऊन निघतं. तिथून सुटून आलेल्या पर्यटकांच्या आपबीती जेव्हा चॅनलच्या माध्यमातून ऐकली तेव्हा अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी आलं. आमची एक भगिनी सांगते की घाबरून आम्ही आमच्या कपाळावरच्या टिकल्या सुद्धा काढल्या. आम्ही इतके घाबरलो की आम्ही अल्लाहू अकबर सुद्धा म्हटलं. आम्ही इतके घाबरलो की आम्ही त्यांना म्हटलं की आम्ही अजान सुद्धा म्हणू, पण त्यांनी आम्हाला नाही सोडलं. एकुलती एक मुलगी असणारी जिने आपल्या वडिलांचा अंत्यविधी, वडिलांच्या चितेला आग काल स्वतः दिली, ती आमच्या मुंबई डोंबिवलीत राहणारी ती मुलगी सांगते की आमच्या आईनं आमच्या वडिलांना कवटाळलं, पण तरी सुद्धा त्या दहशतवाद्यांनी, त्या आतंक्यांनी वडिलांच्या पोटामध्ये गोळी मारली. नेव्हीमध्ये काम करणारे, ज्यांचं 7 दिवसापूर्वी लग्न झालेलं होतं, जो फोटो बघून फक्त भारत नाही तर पूर्ण जग रडतंय. 7 दिवसापूर्वी लग्न झालेली नवविवाहिता, जिच्या हातात अजून लाल भडक चुडा आहे, जिच्या तळहातावरची मेहंदी अजून पुसली गेलेली नाहीये, तिचा पती हा भारताच्या नौदलामध्ये काम करतोय, त्यालाही धर्म विचारून मारलं जातं आणि स्वतःच्या कपाळावरचं कुंकू 7च दिवसामध्ये डोळ्यासमोर मारलं गेल्यानंतर हातात लाल भडक चुडा असणारी, तळहातावरची रंगलेली मेहंदी असणारी ती भगिनी सुन्नपणे जेव्हा बसून होती तेव्हा तिचा फोटो हा प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी आणणारा ठरला. त्याच्यानंतर माननीय अमित शहा साहेब तिथे गेले. आदरणीय मोदीजींनी सांगितलं की आम्ही दहशतवाद्यांना कठोर शिक्षा देऊ. पण मला सांगा माझ्या भावांनो आणि बहिणींनो की ज्या वेळेला महाराष्ट्रातले हजारो पर्यटक हे तिथे अडकलेले आहेत, आज आम्ही मुलाखती बघितल्या नागपूर मधल्या काही पर्यटकांच्या की ते अनंतनाग मध्ये देवदर्शनासाठी रेल्वेने गेले होते आणि जसं म्हणतात ना की आसमानी आणि सुलतानी संकट एकदम आली, भूस्खलन झालं, रेल्वे पुढच्या 8-10 दिवसांच्या साठी डिस्टर्ब झाली, रेल्वेची तिकीटं त्यांना मिळणार नाहीयेत आणि याच्यामध्ये मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणं ज्याला म्हणतात ना की ही घटना घडली आणि सगळ्या विमान कंपन्यांनी आपले तिकिटांचे रेट वाढवले. मग सर्वसामान्य परवडणार आहेत ती तिकीट? मग अशा वेळेला जर या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, शेतकऱ्यांचा पुत्र, लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ, जे प्रत्येक संकटात मदतीसाठी धावून जातात,
ज्यांना लोक मदतीचा हात म्हणतात, ज्यांना लोक अनाथांचा नाथ म्हणतात, ज्यांना लोक एकनाथ म्हणतात, ते आमचे एकनाथजी शिंदे साहेब जर काश्मीरमध्ये अडकलेल्या त्या निरपराध पर्यटकांना सोडवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून काश्मीरमध्ये गेले, त्यांनी गुन्हा केला, त्यांनी अपराध केला, त्यांनी चूक केली. आणि हे कोण बोलतंय? रोज सकाळी 9ला माईकच्या समोर येऊन बोलणारं माकड, की जो शुद्धीत बोलतो, का तो संजा गांजाच्या नशेत बोलतो, याचं संशोधन करावं लागेल. तो भांडूपचा भामट्या तो म्हणणार की शिंदे साहेबांनी काश्मीरला जायला नाही पाहिजे होतं. अरे महाराष्ट्र धर्म, महाराष्ट्र धर्मावरती टाळी देणारे तुम्ही लोक, अरे महाराष्ट्रातली लोक मारली गेली ना काश्मीरमध्ये. अरे या महाराष्ट्रातल्या बहिणींचं कुंकू पुसलं गेलं ना महाराष्ट्रामध्ये. मग कुठे आहे उबाठा? तर उबाठा सपत्नीक सपरिवार युरोपमध्ये थंड हवेची मजा घेत आहेत. उबाठा इंग्लंडमध्ये युरोपमध्ये फिरत आहेत. एकनाथजी शिंदे साहेब काय करत आहेत? अरे मध्यरात्री सुद्धा बघा, कालचे सगळे लाईव्ह, मध्यरात्री सुद्धा स्वतः विमानतळावरती थांबून प्रत्येकाला खाजगी विमानांची सोय करून जर महाराष्ट्रामध्ये सुखरूप पाठवलं तर गुन्हा केला, अपराध केला. आणि हे माईकच्या समोर हे बडबडणार, हे बुद्धीने अंधारलेले लोक आणि माईची नशा चढलेले लोक हे ठरवणार की अरे तुमच्या नेत्यांना साधं ट्विटरवरती व्यक्त नाही होता आलं, त्यांनी साधी सहानुभूती नाही दाखवली. अरे आमचा नेता, आम्हाला अभिमान वाटतोय की केरळचा पूर असू दे, कोकण मधलं संकट असू दे, ईर्षावाडीचा गड पडू दे, आसाम मधला पूर असू दे, कोल्हापूरचा पूर असू दे, नाहीतर महाड मधली इमारत पडू दे, नाहीतर आज काश्मीर मध्ये दहशतवाद्यांचा हल्ला असू दे, आमचा नेता ऑन द स्पॉट जाऊन तिथे लोकांना मदत करतो, याचा आम्हाला अभिमान आहे. अरे ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे त्या गोष्टीचं समर्थन करता. काहीच वाटलं नाही. देशाच्या एकतेवरती हल्ला होतो, देशाच्या अखंडतेवरती हल्ला होतो. अरे त्याबद्दल आज आयोजित केलेल्या सर्वपक्षीय मीटिंगला सुद्धा हे उबाठाचे लोक उपस्थित नाही राहिले. सामंत साहेब अलीकडे ते लोक आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना एसनशी म्हणतायत. साहेब आपण सांगा सगळ्यांना की एसनशी म्हणजे काय? ए म्हणजे एक, सन म्हणजे संवेदनशील आणि शी म्हणजे शिवसैनिक. एसनशी म्हणजे एक, संवेदनशील, शिवसैनिक. आणि त्यांचं काय होतं? युटी. युटी म्हणजे युटर्न ठाकरे. बरोबर आहे ना? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना वाटत होतं राम मंदिर झालं पाहिजे, त्यांनी युटर्न घेतला म्हणून ते युटर्न. वक्फ बोर्डच्या विरोधामध्ये हिंदू हृदय सम्राट होते, यांनी त्याच्यावरून सुद्धा युटर्न घेतला म्हणून ते युटर्न ठाकरे आहेत. आपण त्यांच्या नादाला लागायला नको. आता तर त्यांची परिस्थिती अशी झाली आहे की उबाठा म्हणजे उठता बसता ठणाणा याच्याशिवाय दुसरं काही कामच त्यांना राहिलेलं नाहीये. दुसऱ्या बाजूला आपले नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, आदरणीय उदयजी सामंत साहेब असतील, माननीय निलेशजी राणे साहेब असतील किंवा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातले सगळे मंत्री असतील, ते दिवस रात्र जनतेच्यासाठी झटतायत, लोकांची कामं करतायत. परवाच आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये 44°C तापमान असताना सुद्धा माननीय उदय सामंत साहेब सभेसाठी आले होते आणि त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. ही शिवसैनिकाची निष्ठा असते. आणि त्यामुळं आज माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे काश्मीरमध्ये आहेत. साहेबांनी काही महिन्यांच्या पूर्वी काश्मीरच्या सीमेवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला. आपण एव्ही मध्ये बघितलात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीचं टोक पाकिस्तानकडे. आणि एकनाथजी शिंदे साहेबांनी त्यावेळेला भाषणात सांगितलेलं होतं
की हे तलवारीचं टोक पाकिस्तानला इशारा देतंय की आमच्या नादाला लागू नका, नाहीतर खबरदार. अरे आज ही वेळ आहे भारतीय म्हणून एक व्हायची. आज ही वेळ आहे त्या लोकांच्या जखमांच्या वरती फुंकर घालायची. आणि त्यामुळेच एकनाथजी शिंदे साहेब म्हणजे काय आहेत तर अंधारामध्ये जळणारी दिव्याची वात आहे. अंधारामध्ये जळणारी दिव्याची वात आहे. अडल्या नडल्या प्रत्येकाला मदतीचा हात आहे. खचलेल्या प्रत्येकाच्या पाठीवरती धीराचा हात आहे. आणि प्रत्येक संकटामध्ये तुमच्या पाठीशी खंबीर उभा महाराष्ट्राचा एकनाथ आहे. आज त्या पाकिस्तानला आपण सगळे मिळून सांगूयात कि ए पाकिस्तान तेरा ख्वाब अधूरा है, अधूरा ही रहेगा. ए पाकिस्तान तेरा ख्वाब अधूरा है, अधूरा ही रहेगा. अरे तू किस्मत का मारा है, तू मारा ही रहेगा. नीट पीठ मिळत नाही, मीठ मिळत नाही, भाजी मिळत नाही, ही तिथं परिस्थिती आहे की ए पाकिस्तान तेरा ख्वाब अधूरा है, अधूरा ही रहेगा. तू किस्मत का मारा है, मारा ही रहेगा. तेरे हर हमले का जवाब करारा ही रहेगा. और कश्मीर हमारा है, हमारा ही रहेगा. और तू हर युद्ध में हिंदुस्तान से हारा था और हारा ही रहेगा. पण आज आम्हाला अभिमान वाटतोय की जेव्हा भारताचं सेना दल प्राण संकटात घालून ज्या वेळेला तिथल्या सगळ्या नागरिकांना सुरक्षितता प्रदान करतंय, त्यावेळेला आपली स्वतःची जबाबदारी समजून आमचे नेते, महाराष्ट्राचे लाडके भाऊ एकनाथजी शिंदे साहेब हे तिथं बॉर्डरवरती सुद्धा डटके खडे आहेत. याचा प्रत्येक शिवसैनिकालाच नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला सुद्धा अभिमान वाटतोय. आणि त्यामुळेच मला आपल्याला सगळ्यांना एवढंच सांगायचं की एकदा असं झालं होतं की खेड्यात एक लग्न होतं दुपारचं, मे महिन्यातलं. आणि त्या लग्नाला 2 महिन्यापूर्वी लग्न झालेली एक सून आणि त्याची सासू आलेले होते. 60 वर्षाच्या सासूनी 10,000ची पैठणी नेसलेली आणि सुनेनं साधी पॉलिस्टरची साडी. लग्नात लोक येतात जेवणासाठी. लग्न लागले की सगळे जेवायला बसले. सूनबाई पंक्तीत बसल्या नाहीत, सासूबाई बसल्या. सासूबाई बसायच्या आधी सूनबाईंनी पाट ठेवला. सासूबाई जेवण करू लागल्या, सूनबाई पदरांनी वारा घालू लागल्या. सासूबाईंनी कपाळा एवढा कुंकवाचा मळवट लावला होता, उन्हानं ओघळू लागला. सासूबाई स्वतःच्या पैठणीच्या पदरांनी पुसणार तर सूनबाई स्वतःच्या साडीच्या पदरांनी पुसू लागल्या. सासूबाईंनी हात धुतला पदराला पुसणार, तोपर्यंत सूनबाईंनी स्वतःचा पदर पुढे केला. अख्खी पंगत तोंडातला लाडवाचा घास सोडून त्या सासू सुनांकडे बघू लागली. आणि एक सुनेच्या त्रासानं करवाजलेली म्हातारी सासू म्हणते कशी की पोरी, अगं कुण्या कुलवंताची लेक आहेस ग. तुझ्या आई वडिलांनी तुझ्यावरती किती चांगले संस्कार केले. सासूवरती एवढं प्रेम, एवढी माया. बसायला पाट देतेस, हात पुसायला पदर देतेस. कौतुक आहे बाई पोरी तुझं. तेव्हा सूनबाई मात्र रागा रागानं म्हणते की अहो माझं माझ्या सासूवर प्रेम नाही काही, ये तो राज की बात है म्हणते. ती बाई म्हणते यात काय राज की बात. ती म्हणते अहो झालं असं 2 महिन्यापूर्वी लग्न झालं आणि पहिल्या दिवाळीच्या सणाला गेले होते आणि त्यावेळेला आईनं मला 10,000ची भारीतली जरतारीचा मोराचा पदर असलेली पैठणी घेऊन दिली आणि म्हातारीला नको नको म्हणलं तरी सुद्धा लग्नाला नेसून आले. आणि मला माहित होतं की म्हातारी काय साडी सांभाळणार आहे, ही कुठं बी मातीत बसणार आणि माझी साडी खराब होणार, म्हणून मी पाठ ठेवत होते. मला माहित होतं ही काही रुमाल घेऊन येणार नाही. कपाळावरचं मेणाचं कुंकू साडीच्या पदराने पुसणार. म्हणली एवढा भारी माझा जरतारी मोराचा पदर की पदरावरती जरतारीचा मोर नाच राहावा. आई मला नेसवर रेशमी शालू नवा. तो आईनं दिलेला शालूवरती जर तिच्या कुंकवाचा डाग पडला असता, हात पुसलेला डाग पडला असता, तर मग ड्रायक्लीनला देऊन सुद्धा तो डाग निघाला नसता. माझं प्रेम सासूवर नाही म्हणली,
माझ्या साडीच्या रेशमी पदरावर आहे, म्हणून मी सासूची काळजी घेते. 2.5 वर्षापूर्वी ना असेच मुख्यमंत्री आणि सरकार सत्तेवरती होतं, ज्यांचं प्रेम जनतेवर नव्हतं, सत्तेच्या रेशमी पदरावरती होतं. सत्तेच्या रेशमी पदरामध्ये गुरफटलेल्या लोकांनी हिंदुत्वाशी बेईमानी केली. सत्तेच्या रेशमी पदरामध्ये गुरफटलेल्या लोकांनी महाराष्ट्रातल्या जनतेने दिलेल्या जनादेशाशी बेईमानी केली. सत्तेच्या रेशमी पदरामध्ये गुरफटलेल्या लोकांनी कोविडमध्ये लोकांची खिचडी चोरून खाल्ली. रेमडेसिवीर मध्ये घोटाळा केला आणि मग म्हणून जेव्हा असे सत्तेच्या रेशमी पदरामध्ये गुरफटलेले लोक येतात ना, त्यावेळेला बंड करावं लागतं, तेव्हा उठाव करावा लागतो. क्योंकि बगावत करने के लिए कलेजा चाहिए, तलवे चाटने के लिए तो सिर्फ जीभ काफी है. और इतिहास हमेशा बगावत करने वालों का लिखा जाता है, तलवे चाटने वालों का नहीं लिखा जाता. आणि ती बगावत, तो उठाव माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आमच्या 40 आमदारांनी केला, ज्यामध्ये सामंत साहेब अग्रगण्य होते. आणि त्यामुळेच याचा इतिहास जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये 33 देशांमध्ये विचारला गेला, अभ्यासला गेला आणि शोधला गेला. आणि त्यानंतर आमची सगळीच नेते मंडळी, मान्य एकनाथ शिंदे साहेब असतील, मान्य सामंत साहेब असतील, राणे साहेब असतील, केसरकर साहेब असतील, गोगावले शेठ असतील, योगेश दादा कदम असतील, यांचं प्रेम साडीच्या पदरावर नाही, सत्तेच्या पदरावर नाही, त्यांचं जनतेवर आहे. आणि म्हणून तरी 2.5 वर्षामध्ये इतक्या योजना आल्या ज्या 50 वर्षात कधी आल्या नाहीत. लाडकी बहीण योजना, सख्खा भाऊ सुद्धा वर्षातनं 2दा ओवाळणी देतो. सख्ख्या भावाला सुद्धा राखी बांधली ना साहेब, 100च्या ऐवजी 500ची नोट घालायला बायको आजूबाजूला आहे की नाही बघतात. खरंय का नाही सांगायचं? 100च्या ऐवजी 500ची नोट सख्खा भाऊ सुद्धा ताटामध्ये घालताना बायको आजूबाजूला आहे की नाही हे बघतो. पण साहेब एकनाथजी शिंदे साहेब सख्ख्या भावाच्या पुढे गेले. सख्खा भाऊ वर्षातनं भाऊबीजेला, रक्षाबंधनाला ओवाळणी देतो. आमच्या शिंदे साहेबांनी आम्हाला दर महिन्याला मानाची ओवाळणी दिली आणि यासाठीच लाडक्या बहिणी निवडणुकीत त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभ्या राहिल्या. साहेब बायकांची आमची अवस्था अशी होती की मांग मेरी लेकिन सिंदूर तुम्हारे नाम का, माथा मेरा लेकिन कुमकुम तुम्हारे नाम का, गला मेरा लेकिन मंगलसूत्र तुम्हारे नाम का, हाथ मेरे लेकिन चूड़ियां तुम्हारे नाम की, पाँव मेरे लेकिन पायल तुम्हारे नाम की, पाँव की उंगलियां मेरी लेकिन उसकी बिछुए तुम्हारे नाम की. इतना ही क्या, कोख मेरी, खून मेरा, दूध मेरा, लेकिन फिर भी बच्चा तुम्हारे नाम का. अरे इतना तो बता दो कि पूरी जिंदगी में क्या है हमारे नाम का. साहेब 9 महिने 9 दिवस पोटात ठेवून वाढवलेल्या लेकराला सुद्धा आमचं नाव लावण्याचा अधिकार नव्हता. माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी आणि आपण सगळ्यांनी कायदा केला या महाराष्ट्रामध्ये, ज्या महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांच्या बरोबरीनं जिजाऊला पूजलं जातं, ज्या महाराष्ट्रामध्ये महात्मा फुल्यांच्या बरोबरीनं सावित्री माईचा सन्मान केला जातो, ज्या महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतकाच आदर कारुण्य मूर्ती माता रमाईचा केला जातो, ते महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा कायदा आपण केलात. मान्य एकनाथजी शिंदे साहेबांनी कायदा केला की आता जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला प्रत्येक सरकारी कागदपत्रावरती बापाच्या नावाच्या आधी आईचं नाव लावावं लागेल आणि त्याच्यानंतर या प्रत्येक आईला तिच्या मातृत्वाचा अधिकार मिळाला. साहेब महाबळेश्वर मधली घटना आम्ही परवा वाचली की महाबळेश्वरमध्ये रोजंदारीला कामाला जाणारी एक आई, तिचं 3 वर्षाचं लेकरू ती दगडाला बांधून जायची. कृष्ण लोणी खाऊ नये म्हणून माता यशोदा कृष्णाला लाडानं बांधायची. पण महाबळेश्वरमध्ये उन्हा तानामध्ये राबणारी माऊली, अहो बोलता सुद्धा येत नाही असं मूकबधीर पोरग, मूक आणि बहिर पोरग, पैसे नाहीत म्हणून त्याच्यावरती उपचार होत नाही आणि लेकराला घरात सांभाळणारं कोण नाही, कामाला गेल्याशिवाय पोटाची भूक कशी भागणार, म्हणून जेव्हा ती आई लेकराला दगडाला बांधून उन्हात सोडून काम करायची ना, तेव्हा तिच्या काळजावरती किती अत्याचार होत असतील. अरे एका सोशल मीडियावरती ती बातमी आली आणि ती बातमी सगळीकडे व्हायरल झाली. कुणालाच पाझर फुटला नाही, पण एकनाथजी शिंदे साहेब
मदतीचा हात एकनाथ बनून धावले आणि त्या मुलाच्या उपचाराची पूर्ण जबाबदारी घेतली, शिक्षणाची जबाबदारी घेतली आणि त्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणाने उभे राहिले. एवढंच काय तर सुमंत रुईकर नावाचे एक शिवसैनिक उद्धव साहेबांची पाठीच्या मणक्याची शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांनी तिरुपती बालाजीला नवस बोलला होता की साहेब बरे झाले तर चालत तिरुपतीला येतो. सुमंत रुईकरांचा तिथेच मृत्यू झाला. नवस उद्धव साहेबांसाठी बोललेला, मृत्यू सुमंत रुईकरांचा झाला. सुमंत रुईकरांची लेकरं बाळ बायको उघड्यावर पडली. त्या सुमंत रुईकरांच्या बायकोला आजही जाऊन विचारा. इतकी वर्ष झाली पण ठाकरे परिवाराकडून प्रत्यक्ष जाऊन भेटणं सोडा, पण सांत्वनाचा साधा फोन गेला नाही. पण माननीय एकनाथजी शिंदे साहेब, अरे नवस जरी उद्धव साहेबांसाठी होता तेव्हा तर माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री सुद्धा नव्हते, पण ते मदतीला धावले. त्या दोन्ही अनाथ मुलांच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेतली आणि मातीच्या घरामध्ये राहणाऱ्या उद्धव साहेब बरे व्हावेत म्हणून तिरुपतीला जाताना मरण पावलेल्या सुमंत रुईकरांच्या कुटुंबाला हक्काचं स्लॅबचं घर बांधून त्यांना आज तिथे सन्मानाला राहायला देण्याची कामगिरी आपले नेते एकनाथ शिंदे साहेबांनी पार पाडले. आणि त्यामुळेच एकनाथजी शिंदे साहेब म्हणजे फक्त योजना नाही आहेत, हो त्यांनी अनेक योजना आणल्याच ना. लाडका भाऊ आणली, बेरोजगार तरुणांच्या हाताला काम दिलं. लाडका शेतकरी आणली, शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलं. लाडकी बहीण आणली, महिलांना हक्काची ओवाळणी दिली. महिलांना एसटी मध्ये 50% तिकीट माफ केलं, ज्येष्ठांना पूर्ण तिकीट माफ केलं. अशा अनेक योजना तर आणल्याच, पण माननीय एकनाथजी शिंदे साहेब म्हणजे फक्त योजना नाही आहेत. एकनाथजी शिंदे साहेब म्हणजे दुसऱ्याचं दुःख बघून कळवळणारं आईचं मन आहे. एकनाथजी शिंदे साहेब म्हणजे एक असा संवेदनशील राजकारणी आहे की जो राजकारणाच्या चौकटीत कधीच स्वतःला बांधून ठेवत नाही. आणि म्हणूनच मला या ठिकाणी फौज शिंदेंच्या ओळी आठवतात की त्यांनी त्या आईसाठी लिहिलेल्या आहेत, पण आम्हाला त्या एकनाथ माऊलींच्यासाठी वापराव्या लागतात. असं म्हणतात की जगाच्या पाठीवरती विठोबा आणि ज्ञानोबा हे दोघंच असे आहेत की जे पुरुष आहेत पण त्यांना माऊली म्हणतात. विठू माऊली, ज्ञानोबा माऊली, कारण पुरुष असून सुद्धा आईचं काळीज त्यांना लाभलं होतं. त्याच पद्धतीनं माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी आम्हा सगळ्या गोरगरिबांची दुःख समजून घेतली. अरे एक मुलगी जेव्हा फीला भरायला पैसे नाहीत म्हणून आत्महत्या करते ना, तेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती आरूढ असणारे एकनाथजी शिंदे साहेब झोपू शकत नाहीत आणि रात्री 2:30 वाजता तंत्रशिक्षण मंत्र्यांना फोन करून GR काढायला लावतात की या महाराष्ट्राच्या भूमीत जिथं सावित्रीमाईंनी मुलींच्या शिक्षणासाठी अंगावर शेणा दगडाचा मारा सोसला, या महाराष्ट्रात जिथं माननीय बाबासाहेब आंबेडकर, विश्वभूषण बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते जो पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, तिथं जर शिक्षणासाठी एखाद्या बहिणीला आत्महत्या करावी लागत असेल तर इथून पुढं महाराष्ट्रात जन्माला येणाऱ्या प्रत्येक लेकीला 1 रुपयाची फी भरावी लागणार नाही. तिला डॉक्टर व्हायचं असेल, इंजिनियर व्हायचं असेल, वकील व्हायचं असेल, काहीही व्हायचं असेल तर तिची फी तिचा भाऊ एकनाथ शिंदे भरतील, महाराष्ट्र शासन भरेल. हा GR साहेबांनी काढायला लावला. हे सगळ्या गोरगरिबांचं दुःख एकनाथ शिंदे साहेबांनी समजून घेतलं आणि म्हणूनच पुरुष असून सुद्धा विठोबा रायाला विठू माऊली म्हणतात, ज्ञानोबा रायाला ज्ञानोबा माऊली म्हणतात. एकनाथजी शिंदे साहेब राजकारणी आहेत, मुख्यमंत्री होते, आता उपमुख्यमंत्री आहेत, पण त्यांनी आमचं जगणं समजून घेतलं, आमच्या जगण्यातलं कण्हणं समजून घेतलं, आमचे अश्रू समजून घेतले, अश्रू पुसायला मदतीचा हात पुढे केला. म्हणूनच आज त्यांना फक्त एकनाथजी शिंदे साहेब न म्हणता हा महाराष्ट्र एकनाथ माऊली म्हणतोय, ही त्यांच्या संवेदनशीलतेची पोचपावती आहे. इर्षाळवाडी मधल्या खचून गेलेल्या लोकांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी जेव्हा साहेब गेले तेव्हा ती कणा नावाची कविता आठवते की मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. आणि त्यामुळेच मला आज या ठिकाणी म्हणावंसं वाटतं की भक्ती जेव्हा भोजनामध्ये प्रवेश करते ना, तेव्हा जेवणाचा प्रसाद बनतो.
भक्ती जेव्हा भुकेमध्ये प्रवेश करते तेव्हा त्याला उपवास म्हणतात. भक्ती जेव्हा पाण्यामध्ये प्रवेश करते तेव्हा तिला तीर्थ म्हणतात. भक्ती जेव्हा प्रवासामध्ये प्रवेश करते तेव्हा तिला तीर्थयात्रा म्हणतात, वारी म्हणतात. भक्ती जेव्हा संगीतामध्ये प्रवेश करते तेव्हा तिला कीर्तन म्हणतात. भक्ती जेव्हा घरामध्ये प्रवेश करते तेव्हा घराला मंदिर म्हणतात. आणि भक्ती जेव्हा राजकारणामध्ये प्रवेश करते तेव्हा तिला एकनाथजी शिंदे साहेब म्हणतात. कारण राजकारण हे खुर्चीसाठी नाही, मतांसाठी नाही, तर आज आम्ही सत्तेवर आलोय तर इथल्या शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, महिलांच्या जीवनामध्ये बदल घडला पाहिजे या भक्तिभावानं काम करणारी माणसं आहेत. तुकोबारायांनी सांगितल्याप्रमाणे जे का रंजले गांजले त्यासी म्हणे आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा, अशा पद्धतीनं काम करणारी ही माणसं आहेत. आणि याकरिताच आज आपली जबाबदारी आहे. अवघा महाराष्ट्र महायुतीच्या पाठीशी भक्कमपणानं उभा राहिला आणि कधी नव्हे एवढी थम्पिंग मेजॉरिटी महायुतीला मिळाली. पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं. माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि त्यांच्या समवेत महायुतीचे शिवसेनेचे शिलेदार मंत्रिपदावरती काम करत आहेत. ते रात्रीचा दिवस करतायत, स्वतःच्या कुटुंबियांना बाजूला ठेवून अहोरात्र परिश्रम करतायत. आता आपली जबाबदारी आहे की ज्या पद्धतीनं विधानसभेमध्ये आपण भगवा विचार हा मतपेटीतून उतरवला त्याच पद्धतीनं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या मध्ये महापालिका असेल, नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, त्यामध्ये आपण शिवसेनेच्या पाठीशी भरभरून उभं राहिलं पाहिजे. काही दिवसांपूर्वी उबाठांनी काहीच चालत नाही म्हणल्यानंतर त्यांच्या नाशिकच्या सभेमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी बाळासाहेबांचा आवाज वापरून माननीय शिंदे साहेबांच्या वरती असेल किंवा महायुतीच्या शिलेदारांच्या वरती टीका केली. खरं तर हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा ओरिजिनल आवाजामध्ये ते तुम्हाला सांगतायत कि मैं मेरी शिवसेना की कांग्रेस नहीं होने दूंगा, अगर हुई तो मेरी दुकान बंद कर दूंगा. मग काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसताना काहीच आठवलं नाही का तुम्हाला? हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी हयात असताना आपल्या ओरिजिनल आवाजात सांगितलेलं होतं की मी जर देशाचा पंतप्रधान झालो तर दोनच गोष्टी करेन, 370 कलम हटवेन आणि राम मंदिर उभारेन. मग हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न साकार करणाऱ्या मोदी साहेबांना विरोध करताना जनाची नाही तर मनाची सुद्धा वाटली नाही का? पण ये डर हमें अच्छा लगा की तुम्हाला कळालं की तुम्हाला कोणीच विचारत नाही. तुम्हाला लोक विचारतात ते फक्त आणि फक्त तुमच्या वडिलांच्या नावाने विचारतात. म्हणून तुम्ही हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा नकली आवाज आणला. पण महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे, त्यांना माहिती आहे जे लोक बेअकली असतात ना तेच नकली आवाज आणतात. त्यामुळं हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा आवाज मॉर्फ करण्याचं पाप ज्यांनी केलंय त्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही. महाराष्ट्र त्यांच्या पापाचं माप त्यांच्या पदरात घातल्याशिवाय गप्प बसणार नाही. क्योंकि तूफानों से न डराओ हमको, हम तो तूफान मुट्ठी में लिए चलते हैं. तूफानों से न डराओ हमको, हम तो तूफान मुट्ठी में लिए चलते हैं. और जिनके कंधों पे भगवा ध्वज होता है ना, खुद तूफान भी उनके कदम चूमते हैं. वादळाला अंगावर घेण्याची हिम्मत आणि अंगावर येईल त्याला शिंगावर घेण्याची ताकद ही हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांनी सगळ्यांना दिलेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मी आपणा सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करते. बराच वेळ होऊन सुद्धा खिंड लढवणाऱ्या या प्रामाणिक शिवसैनिकांना मी मानाचा मुजरा करते. कारण लढाया बाजार बुणग्यांच्या गर्दीवरती नाही तर निष्ठावंत मावळ्यांच्या निष्ठेवरती जिंकल्या जातात. आणि मला विश्वास आहे उशीर जरी झालेला असला तरी आपण सगळेजण इथेच आजूबाजूला आहात. कारण कोकणची माणसं ही उन्हातानामध्ये राबणारी आहेत. खुर्चीवरती जास्त वेळ बसायला तुम्हाला आवडत नाही. साहेब आले की हा गर्दीचा जनसागर या कोकणामध्ये कोकणच्या समुद्र किनाऱ्यावरती उधाळणाऱ्या दर्यासारखाच हा जनतेचा सागर असाच असीम उधळणार आहे ह्याची मला खात्री आहे. पण इथून पुढे एक प्रतिज्ञा करूयात
की ज्या पद्धतीने विधानसभेमध्ये आपण महायुतीच्या पाठीशी राहून महाविकास आघाडीच्या अभद्र आणि अनैसर्गिक युतीला जागा दाखवली, त्याच पद्धतीचं काम येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका आणि सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या मध्ये करावं. आणि माननीय उदयजी सामंत साहेब असतील, माननीय निलेशदादा राणे असतील, आदरणीय दीपकजी केसरकर साहेब असतील, किरण भैया सामंत असतील, आणि खरं तर बोलता बोलता उल्लेख करायचं राहून गेलं की आकाशामध्ये उदय होतो, मग सूर्य नावाचा दीपक येतो म्हणून दीपक केसरकर साहेब, आकाशामध्ये उदय होतो उदयजी सामंत साहेब, सूर्य नावाचा दीपक येतो म्हणून दीपकजी केसरकर साहेब, दीपक आला की सूर्याची किरणं पडतात म्हणून किरण भैया सामंत साहेब, सूर्याची किरणं आली की काळं आभाळ निळं होतं म्हणून निलेशजी राणे साहेब, आणि हा इतका सुंदर योगायोग जमलाय म्हणून योगेशजी कदम साहेब. आणि हा योगायोगच इतका सुंदर आहे की कोकणचं भविष्य अपूर्व आहे म्हणून आमची अपूर्वाताई, कारण तिने खूप सुंदर भाषण या ठिकाणी केलं. तिच्याही त्या मेहनतीला, तिच्या वक्तृत्वाला सुद्धा मी मनापासून तिचं कौतुक करते, तिच्या उज्ज्वल भवितव्याला शुभेच्छा देते. आणि माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या या सगळ्या शिलेदारांच्या हातामध्ये महाराष्ट्र सुरक्षित आहे, लाडक्या बहिणींचं भवितव्य सुरक्षित आहे, लाडक्या शेतकऱ्यांचं भवितव्य सुरक्षित आहे, या आशेसहित आपली रजा घेते आणि माझं लांबलेलं भाषण आपण ऐकून घेतलं याबद्दल मनापासून आभार मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम. ताई, तुमचं आडनाव वाघमारे आहे, पण तुम्ही विरोधी पक्षातले सगळे